कर्जमाफीला शेतकऱ्यांची अडवणूक तक्रारी येताच कृषी मंत्र्यांनी राष्ट्रीयकृत बँकांना सुनावले. काय आणि कसा मिळणार कर्जमुक्तीचा नील दाखला? पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमाफी योजनेत पात्र शेतकऱ्यांच्या नावाची यादी महाआयटीच्या पोर्टलवर अपलोड झालेली आहेत. या पात्र शेतकऱ्यांची नावे ऑगस्ट महिन्यात जाहीर होतील. पहिल्या यादीत 553 तर दुसऱ्या यादीत 16,96,000 शेतकरी आहेत. पण राष्ट्रीयकृत बँकांच्या धोरणाविषयी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल केलेल्या आहेत. थकीत कर्ज आणि व्याज रकमेवरून या सरकारी बँका शेतकऱ्यांना नडवत असल्याचं तक्रारी करण्यात येत आहेत. यावर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी बँकांना महत्त्वाचे निर्देश दिलेले आहेत. कर्जमाफी योजना सरकारने जाहीर केली होती. साधारणतः 16,96,000 खात्यांना कर्जमाफी संदर्भातील दुसरी यादी तयार करण्यात आलेली आहे. त्यांना आपण विशिष्ट क्रमांक दिलेला आहे. परंतु काही बाबतीत अडचणी येत आहेत. जिल्हा अधिकारी बँकेत अडचण वाटत आहे आणि राष्ट्रीयकृत बँकांविषयी शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहेत. शेतकरी जेव्हा KYC करायला जातो तेव्हा त्याच्यावर असणारे कर्ज, थकीत रक्कम आणि व्याज यामध्ये तफावत दिसते. यावरून शेतकऱ्यांनी तक्रारी केल्याचा आरोप भरणे यांनी केलेला आहे. परंतु सरकार म्हणून शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की सरकारने फेरकट दिला आहे. म्हणजे राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, सरकार यांच्यात जी बैठक झाली, ज्या शेतकऱ्यांचे 2 लाखांच्या आत कर्ज आहे त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे. रकमेच्या बाबतीत सरकारने जे धोरण निश्चित केलं आहे त्यानुसार कर्जमाफी होईल. शेतकऱ्यांना नीलचा दाखला देण्यात येईल. शासनाने जाहीर केलेली रक्कम आणि नंतर बँकांनी भरून जी रक्कम द्यायचं ठरलं आहे त्यानुसार शेतकऱ्यांना नीलचा दाखला देण्यात येईल. दुसऱ्या दिवशी त्यांना नवीन पीक कर्ज घेता येईल. सरकारने नवीन पीक कर्ज देण्याचे बँकांना निर्देश दिल्याचे कृषी मंत्री भरणे यांनी म्हटलेलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जी कर्जमाफी योजना आपण सगळ्या शासनाने आपल्याला जाहीर केली होती आणि साधारणतः आज तुम्हाला माहिती आहे की 16,96,000 खात्यांना आपण त्याची यादी ही आपल्याकडं लागलेली आहे आणि त्यांना आपण विशिष्ट क्रमांक पण आपण दिलेला आहे. परंतु काही बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपल्याला माहिती आहे की जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अडचण वाटत नाही आहे, परंतु राष्ट्रीयकृत बँकामध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत आणि तक्रारीमध्ये खरं तर ते शेतकरी ज्यावेळेस KYC करायला जातो आणि त्यावेळेस निश्चित प्रकारे त्याचं असणारं कर्ज, त्याची असणारी व्याज आणि रक्कम ह्यामध्ये तफावत दिसते. परंतु मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपल्याला माहिती आहे की सरकारने जो आपल्याला हेअरकट म्हणजे आपल्याला माहिती आहे की जो आपल्या राष्ट्रीयकृत बँका आणि राज्य शासन यांच्यामध्ये जे चर्चा आणि समझोता त्यांची जी मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे जरी एखाद्या शेतकऱ्याची रक्कम आज जरी त्याला रक्कम शासनाची जी कर्जमाफी रक्कम कमी दिसत असली तर मी आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एकच सांगतो, ज्या शेतकऱ्याची थकबाकी ही 2 लाखाच्या आत आहे त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार आहे. रक्कम तुमची जरी शासनाकडून तुमची कर्जमाफी रक्कम जरी तुम्हाला कमी दिसत असली तर ती वरची रक्कम ही तिथल्या त्या राष्ट्रीयकृत बँकेने त्यांनी त्या राष्ट्रीयकृत बँकेने ती द्यायची आहे. त्यामुळे यामध्ये कुठेही गफलत किंवा कुठेही गैरसमज करू नये. त्यामुळे रकमेच्या बाबतीमध्ये जे राज्य शासनाने आपल्याला जी रक्कम जाहीर केली ती संपूर्ण रक्कम, थकबाकी रक्कम तुम्हाला सगळ्यांना तिथं थकबाकी रक्कम ही बँकेमध्ये राष्ट्रीयकृत बँका आणि शासनावरची रक्कम जी शासनाने दिली आणि वरची रक्कम ही राष्ट्रीयकृत बँक भरणार आहे. त्यामुळं ती बँक तुम्हाला नीलचा दाखला हे माझ्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे आणि दुसऱ्या दिवशी नवीन पीक कर्ज सुद्धा त्याला वाटप करायला आम्ही त्याप्रमाणे सांगितले जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मुंबई.